या. गुड आफ्टरनून. बसा. कुठून आलात बरं तुम्ही? माझं मूळ गाव कोंडेरी, तालुका मूळ, जिल्हा सोलापूर इथून आलेलो आहे. बर. काय वैशिष्ट्य बरं कोणेरीचं? सर, कोंडेरीचं वैशिष्ट्य आजपर्यंत असं सांगावं असं काही नव्हतं. दुष्काळी भाग होता, परंतु एक मागचे 5 वर्षापूर्वी कॅनॉल आला आणि गावाचा चेहरा मोहरा सध्या बदलून गेलेला आहे. बर. कुठलं पीक घेतलं आता गावात? गावामध्ये सध्या सर डाळिंब, द्राक्षीचं मोठ्या प्रमाणात पीक होतं, परंतु आता ऊसाचं आणि आंब्याचं क्षेत्र वाढत आहे. आंब्याचं पण वाढतोय. बरं, तुमच्याकडे आहे शेती? हो सर. किती आहे? एक 4 एकर आहे सर. 4 एकर. तुमच्या शेतीमध्ये काय आहे? ऊस आहे आणि आंबा आहे. कुठला लावला आंबा? आंब्यामध्ये केशर आंबा आहे सर. केशर आहे. कधी लागवड केली बरं आंब्याची? 2020 मध्ये केली, 1 एकर केली होती. त्याच्यानंतर 1-2 एकर मध्ये, 6 एकर मध्ये याची केलेली आहे. लॉकडाऊन मध्ये केली का लागवड? हा, येस मॅम, लॉकडाऊन मध्ये केली. कुठं रोपं भेटले तुम्हाला? अकलूस खुडूस या ठिकाणी, तिथून आणली आम्ही. पण लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं रिस्ट्रिक्शन ना? उठले होते त्यावेळेस. बरं. रिस्ट्रिक्शन उठले होते त्यावेळेस घेऊन आलो. बरं, किती वर्षात येतील बरं आंबे आता? गेल्या वर्षी आले होते, परंतु थोड्या प्रमाणात पीक होतं. आता ह्या वर्षी फळ धरायचं आहे. एक साधारण 3 वर्ष, कारण आणताना जो रोपे 1.5 ते 2 वर्षाची आणली होती. तुम्ही केशरच का निवडला बरं? केशर आपला सोलापूर सारख्या भागामध्ये यायला चांगलं हवामान योग्य आहे, त्याच्यामुळे केशर निवडला. आणि सध्या केशरला मार्केट देखील आहे. बरं, काय रेट असतो केशरचा? सध्या केशरला सर गेल्या वर्षी 60 ते 70 रुपये किलो जर डायरेक्ट व्यापाऱ्याला पण विकला भेटतोय सध्या. ओके. तुम्ही स्वतःहून विक्री करायचा कधी विचार केला का, की आपलं फळ जे आहे ते आपणच थेट ग्राहकाला द्यायचं? केलेलं आहे सर. आम्ही दुसरा आंब्याच्या बाबतीत केलं नाही, मात्र लॉकडाऊनमध्ये आम्ही आणखीन एक प्रयोग केला होता, जो की वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आम्ही लावल्या होत्या आणि त्याच्यातून एक 15 ते 20 आम्ही ग्राहक पकडले होते. म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता. त्यांना आम्ही एक आठवड्यातून 2दा भाजी सप्लाय करायचो. परंतु आंब्याच्या बाबतीत आणखीन आम्ही तसा विचार केलेला नाही. बरं. सोलापूर समोर काय समस्या सांगता येतील बरं? सर, सोलापूर महत्त्वाची समस्या मला ही वाटते की उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात नाही आहेत. त्याच्यामुळे मायग्रेशन जर बघितलं तर आपल्याला पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतं. दुसरं जो विकास दिसतोय सोलापूरचा, म्हणजे सहकारामुळे असेल किंवा दुग्ध व्यवसायामुळे असेल, तो काही भागामध्येच फक्त कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, जो की सगळीकडे ते आपल्याला दिसत नाही आहे तेवढी मुवमेंट. तिसरं महत्त्वाचं आहे की पोटेन्शियल आहे, दुग्ध व्यवसायात पोटेन्शियल आहे, परंतु ते आणखीन आपण तेवढं हार्नेस करू शकलेलं नाही आहे. बरं. तुम्ही बी फार्मसी केलेलं आहे 2011 मध्ये? येस सर. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही MA केलं सोशिओलॉजीमध्ये? अपेरिंग आहे सर. अपेरिंग आहे. बरं. आता जवळपास 12 वर्षांचा कालावधी आहे बघा, 11 ते 23. काय काय केलं बरं या ऍक्टिव्हिटीज? सर, या कालावधीमध्ये सोशल वर्कची मला आवड आहे आणि सोशल वर्क आमच्या गावामध्ये आम्ही वेळच्या वेळी करत असतो. नाही, ते एक वेगळा भाग झाला. तुमच्या करिअरच्या दृष्टीने तुम्ही काय केलं? कारण स्पॅन आहे. सध्या मी राज्यकर निरीक्षक म्हणून वस्तू व सेवा कर विभागामध्ये 2016 पासून जॉईन आहे. त्याच्या अगोदर त्या स्पॅनमध्ये 2011 ते 16च्या दरम्यानमध्ये राज्यसभेची इंटरव्ह्यू दिला होता आणि माझं इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 2013ला सिलेक्शन झालं होतं, मात्र ते जॉईन केलं नव्हतं. प्रेफरन्सेस कसे आहेत तुमचे? सर, माझा पहिला प्रिफरन्स आहे तो प्रोजेक्ट ऑफिसर, इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. दुसरा आहे तो असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स आहे. तिसरा डेप्युटी कलेक्टर आहे. चौथा तहसीलदार आणि 5वा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. DYSP का नाही दिलं बरं? आहे, परंतु माझी इन्क्लिनेशन. आता बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधानांनी ट्रायबलच्या विकासासाठी खूप महत्वाची योजना लॉन्च केली. कुठलं काय नाव त्याचं? सॉरी सर, आता रिकॉल होत नाहीये. त्यांची आहे एक योजना, परंतु आता रिकॉल होत नाही. गंगा जलावर GST असतो का बरं? नाहीये सर, त्याच्यावरती GST नाहीये. तुम्ही सोशिओलॉजी हा ऑप्शनल तुमचा होता, MA सोशिओलॉजी पण तुम्ही करता. ॲनिमल चित्रपट बघितला का तुम्ही? पाहिला नाही, मात्र त्याचे जे रिव्ह्यू आले होते त्या संदर्भात वाचन झालेलं किंवा ऐकलेलं. संसदेमध्ये पण चर्चा आली. तुम्हाला काय वाटतं बरं सोशिओलॉजीचा एक विद्यार्थी म्हणून की
ॲनिमल सारखे चित्रपट आपल्या समाजावर काय प्रभाव टाकू शकतात? सर ह्याच्याकडे आपल्याला दोन दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. एक आर्टिस्टिक एक्सप्रेशन म्हणून एक बघितलं गेलं पाहिजे, आणि दुसरं महत्त्वाचं आहे की पिक्चर किंवा मूवी हे जे आपल्या सोसायटीचं प्रतिबिंब आहे ते दाखवायचा प्रयत्न करत असतं. आपण ते पॉझिटिव्हली घेऊन आपल्या समाजामधला हा एक इश्यू आहे तो आपण ॲड्रेस कसा केला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघायला हवं. बरं. तुमचा सगळ्यात शेवटचा प्रेफरन्स कुठला आहे पदाचा? सध्या मी 5 याचाच विचार, क्लास 1चाच विचार करतोय. कारण ग्रुप बीचे प्रेफरन्सेस दिले नाही आहेत म्हणजे? नाही देणार मी. सगळ्यात शेवटचा व्हिडिओ? येस मॅम. बरं. कुटुंबात कोण कोण आहे तुमच्या? माझी वाईफ आहे, मला एक छोटीशी मुलगी आहे हिला, आणि माझे आई वडील. मुलगी किती वर्षांची आहे? 2 वर्षाची आहे. आणि वाईफ काय करतात? वाईफ सध्या असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर म्हणून शिवाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहे. अच्छा, AMBA आहेत त्या? येस मॅम. बरं. तुमचे काही विकनेसेस सांगू शकता का? विकनेस म्हणजे कधी कधी मला एक राग लवकर येतो, आणि दुसरं माझं हँड रायटिंग एक खराब आहे. मी प्रयत्न केला परंतु ते आणखीन तेवढ्या पाहिजे त्या प्रमाणात सुधारलेलं नाही. लवकर राग येतो तुम्हाला? का बरं? काय कारण आहे राग येण्याचं? सुरुवातीपासूनच आहे, परंतु सध्या मी त्यावरती वर्क करतोय. काय करताय? एक्सरसाइज चालू आहे किंवा मेडिटेशन, किंवा खूपच राग आला तर आपण त्या ठिकाणावरून उठून जाणे किंवा मनातलं स्वतःला बजावणे की आपण. कशाचा राग येतो तुम्हाला? 1-2 एक्झाम्पल सांगा बरं, कुठल्या गोष्टीचा राग येतो? जसं की एखादी फॉर एक्झाम्पल तुम्ही मला एखादी गोष्ट सांगता, माझी एक सहनशक्ती आहे, मी ऐकून घेतो, परंतु त्याच्यानंतर जर वाटलं आपल्याला की नाही आता याच्यामध्ये काही तथ्य नाही, पण समोर तर तो सांगतोय ते योग्य सांगत असेल तर, आणि ते तुम्हाला पटत नाही पण ते योग्य आहे. नाही, योग्य असेल तर ते ऍक्सेप्ट करण्याची माझी तेवढी क्षमता आहे आणि ते ऍक्सेप्ट करतो मी. पण योग्य की अयोग्य हे ठरणार कोणावरती? तुमच्या पर्स्पेक्टिव्हवर ठरणार? नाही, माझा पर्स्पेक्टिव्ह नाही, जे काही आपण काही समाजमान्य काही गोष्टी असते आणि आपलं स्वतःची एक रॅशनॅलिटी असते त्याच्यावरती आपण ठरवू शकतो. आपल्या मनाला तरी समजून जाते की ह्या गोष्टी सांगतो ते योग्य आहे. समाजमान्य गोष्टी, प्रत्येकच गोष्ट योग्यच असेल असं आहे का बरं? तसं म्हणता येणार नाही, परंतु समाजाचे काही नियम असतात त्याच्यानुसार आपण काही गोष्टी पॉझिटिव्हली घेतो किंवा काही गोष्टींना निगेटिव्ह थिंकिंग अटॅच केली. आता गत काळामध्ये, इतिहासामध्ये सती प्रथा जी होती त्या काळामध्ये समाजमान्यच होती, योग्य होती कधी? योग्य नव्हती ती, परंतु त्या काळानुसार काही चालीरीती असतात बदलत जातात. हा, पण त्या बदलत जातात म्हणजे कोणत्याही गोष्टी असतील तर त्या बदलत राहतात. एखादी गोष्ट समाजमान्य पूर्वीच्या काळात असेल परंतु आज ती नाहीये. बरं. फार्मसी केलेलं आहे तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराविषयी काय सांगू शकता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराविषयी एक युनिक असं सांगता येईल की ते एक असे राजे होते की ज्यांनी जनतेमध्ये विश्वास निर्माण केला की हे शासन जे आहे, हे जे राज्य आहे ते रयतेचं राज्य आहे. त्याच्यामुळे लोकांना राजांबद्दल आपुलकी वाटू लागली आणि राज्यकारभारामध्ये ते सहभागी झाले. हे त्यांच्या काळाचं एक वैशिष्ट्य म्हणू शकतो. शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये महिला होत्या का सहभागी? नाही, माझ्या वाचण्यात आलेलं नाही. अष्टप्रधान त्यांचं मंडळ होतं त्याच्यामध्ये तर नव्हतं. आता सध्या जो काळ आपला चालू आहे हे राज्य कसं आहे असं वाटतं तुम्हाला? हा राज्यकारभार कसा आहे असं वाटतं तुम्हाला एकंदरीत? संविधानानुसार चालू आहे आणि त्याच्यामध्ये काही जे पॉलिसी डिसिजन्स असतील किंवा काही मतप्रवाह असतील तर त्याच्यामध्ये मतभिन्नता असू शकते. त्यानुसार प्रत्येकजण पाहतो, कारण प्रत्येकाची एक आयडियोलॉजी वेगवेगळी असते, त्याच्यानुसार त्या गोष्टी तो अटॅच करत असतो त्या गोष्टी याच्याकडे राज्यकारभाराकडे पाहत असताना. 5 फार्मा कंपन्यांची नावं सांगा. याच्यामध्ये मॅम सर्वात महत्त्वाचे आहे ते मॅक्लाइड आहे, त्यानंतर अलेम्बिक आहे, त्यानंतर अल्केम आहे, वोकार्ड आहे, फायझर आहे, ग्लॅक्सोस्मिथ आहे. रोड सेफ्टी विषयक आपल्याकडे काय काय प्रोव्हिजन्स आहेत? कायदा आहे, काही गाईडलाईन्स आहेत? रोड सेफ्टी विषयी कायदा आपण जर त्या वर्षी एक सप्ताह पाळत असतो. वर्षभर काही विविध प्रोग्राम चालत असतात आणि त्याच्यामधून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न चालू असतो.
त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जसं की जे ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत त्या संदर्भात जनजागृती केली जाते. 2 व्हीलर असतील किंवा 4 व्हीलर असतील, वेगावरती नियंत्रण असेल किंवा हेल्मेट घालणं असेल 2 व्हीलरवरती दोघांनी बसल्यानंतर, अशा आपण सध्या काही गाईडलाईन फॉलो करतो. तो सप्ताह जो तुम्ही सांगितलं तो कधी साजरा करतो आपण? आय थिंक आता तो मॅडम 11 जानेवारीपासून येतो. 11 जानेवारी ते 18 जानेवारी आहे. जानेवारी महिन्यातच का असतो तो सप्ताह? सर मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही कशामुळे असतो. बर, जेनेरिक मेडिसिनच्या बाबतीमध्ये काही असे रेअर डिसीजेस आहेत की त्याच्यासाठी आपण 4 डिसीजेस आहेत आता जेनेरिक मेडिसिन रिलीज केलं बघा. रेअर डिसीज कुठले आहेत त्याचे नावं सांगू शकता का? सॉरी सर, सांगता येणार नाही. बरं, तुमचा छंद कुठला आहे बरं? सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणे आणि अलीकडे 6 महिन्यापासून एक गाणी मी म्हणू शकतो असं समजलं तर तेव्हा एक गाणी म्हणतोय मी. कसं समजलं बरं तुम्हाला गाणी म्हणू शकता असं? वाईफचा प्रोग्राम होता. बरं. तिने प्रोग्राम केल्यानंतर एक माईक घरी घेऊन आली होती ती. बरं. त्याच्यामुळे मी त्याच्यावर परफॉर्म केला आणि एक चांगला आवाज आला, त्याच्यामुळे ती सवय लागली आता मला. बरं, मग आम्हाला कुठलं गाणं ऐकवाल बरं? माझ्या आवडीची म्हणू शकतो. मला बरं. मोहम्मद रफींचा आहे. आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. फुल क्रेडिट गोज टू युअर वाईफ. थँक्यू. त्यांच्यामुळे तुम्हाला कळलं की तुम्ही गाऊ शकता. बा, तुमचा जो तुम्ही एक वीक पॉईंट सांगितला, राग येतो तुम्हाला. तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये असं कधी घडलं आहे का? आता 2016 पासून तुम्ही STI म्हणून कार्यरत आहात. सर, सुरुवातीला जॉईन झालं त्यावेळेस एकदा गोष्ट घडली होती. त्यानंतर माझ्या सिनियरनी मला समजावलं की तोंडामध्ये साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून काम करावं लागतं. तेव्हापासून माझी ती चूक पुन्हा केली नाही. जरी कितीही राग आला तरी मी ऑफिसमध्ये मात्र शांत राहतो. म्हणजे आपल्याला काही गोष्टी पटल्या नाहीत किंवा काही त्रास झाला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करतो. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.